आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप उमेदवारांची 10वी यादी जाहीर. चांद्रयान मोहिमेतील नव्या संशोधन पर्वाला प्रारंभ. समर्थनगर येथे सामुदायिक पारायण सोहळा मुहूर्तमेढ. साजरा झाला पाडवा, पाढवला गोडवा. हुतात्मा अभिवादनाने समितीच्या प्रचाराला प्रारंभ. शहरात उद्या होणार रमजानी. कॅम्प मधील विहिरीत सापडली मानवी हाडे. चेकपोस्टवर कडक तपासणी करण्याच्या सूचना. संशयास्पद वाहने लॉजवर पोलिसांची करडी नजर. जीएसएस महाविद्यालयात डॉक्टर उदय निरगुडकर यांचे व्याख्यान संपन्न. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची 10वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील 9 मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिलेला आहे. हा नारा पार करण्यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. या अनुषंगानेच आज भाजपाच्या उमेदवारांची 10वी यादी जाहीर करण्यात आली. चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. चांद्रयान मोहिमेतील नव्या संशोधन पर्वाला प्रारंभ. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 2024 पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहीम. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे असे सांगितले. ते एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. टाइम्स नाऊने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. चांद्र संशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान 4 हे महत्त्व अधोरेखित करताना एस सोमनाथ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण शोध आवश्यक आहे. चांद्रयान मालिकेतील चांद्रयान 4 ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रगतिशील प्रयत्न सुरू आहेत. 2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चंद्र संशोधन चालू झाले आहे असे सोमनाथ म्हणाले. समर्थनगर येथे सामुदायिक पारायण सोहळा मुहूर्तमेढ. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक सामुदायिक पारायण सोहळा समर्थनगर बेळगाव प्रतिवर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या मुहूर्तावर या पारायण सोहळ्याचे मंडप पूजन सौ श्री निर्मल शंकर कणेरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाचे विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ भाजी मार्केट यांच्यातर्फे महाआरती करून या पारायण सोहळ्याचे सुरुवात करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन नगर तसेच समर्थनगरमधील नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री अरुण गावडे यांनी केले तर आभार अशोक जनकाठी यांनी केले. साजरा झाला पाडवा, वाढवला गोडवा. वर्षभरातील 3.5 मुहूर्तांमधील महत्वाचा असलेला गुढीपाडवा सण शहर परिसरात पारंपरिकरित्या दिमाखात साजरा करण्यात आला. दारी गुढी उभारून सहकुटुंब पूजा करण्यात आली. हिंदू परंपरेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाचे महत्त्व खास असल्याने मुहूर्ताचे औचित्य साधून अनेक उपक्रम राबवण्यात आले. घराघरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. नववर्षानिमित्त नवे संकल्प करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. सकाळी घराघरात कडुलिंब, आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यात आले.
पालथा तांब्या, त्यावर साखरमाळ, कडुलिंब व आंब्याची पाने बांधलेली गुढी दारात उभी करण्यात आली. तलम वस्त्र, पुष्पहार घातलेल्या गुढीला गंध, फुले, अक्षता वाहून पूजा करण्यात आली. यावेळी पुरणपोळी व कडुलिंबाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. खोबरे, गूळ, कडुलिंबाची पाने, आंब्याचे तुकडे, हरभरा डाळ यांचे मिश्रण करून ते सेवन केले जात होते. सायंकाळी गुढीच्या पायावर दही दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवण्यात आली. शहरामध्ये दारात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या व काही महिलांनी हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणून चैत्रांगण रांगोळीची परंपरा जपली. हुतात्मा अभिवादनाने समितीच्या प्रचाराला प्रारंभ. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली. समितीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांनी सर्वप्रथम हिंडलग्यातील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती मये समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह मये समितीच्या इतर नेत्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, शुभम शेळके, विकास कलघटगी, अॅडव्होकेट अमर वेळुरकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, रमेश मावी, मोतेश बारदेसकर, पांडुरंग पट्टण आदी उपस्थित होते. शहरात उद्या होणार रमजान ईद. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद सण गुरुवार दिनांक 11 रोजी साजरा होणार असून शहरामध्ये बाजारपेठ मंगळवारी गजबजली. गुढीपाडवा आणि रमजानच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. मुस्लिम बांधवांच्या बैठकीत गुरुवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील खडे बाजार, दरबार गल्ली येथे सर्व सेवा एकत्रित मिळण्यासाठी स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. सायंकाळी खरेदीसाठी रोजच गर्दी होत आहे. नवीन कपड्यांसह सुकामेवा, अत्तर, शेवया, मिठाई आदी खरेदींवर भर दिला जात आहे. कॅम्पमधील विहिरीत सापडली मानवी हाडे. कॅम्पमधील कोंडा फर्स्ट स्ट्रीट येथील सार्वजनिक विहिरीची सोमवारी स्वच्छता सुरू होती. यावेळी मानवी कवटी व हाडे सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्याची पाणी टंचाई लक्षात घेऊन कॅन्टोन्मेंट व्यवस्थापनाकडून कोंडा फर्स्ट स्ट्रीट येथील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता सुरू होती. ही विहीर 60 फूट खोल असून गाळ उपसत असताना आधी मानवी कवटी आढळून आली. याशिवाय मांडीचे तसेच बरगडीचे हाड देखील गाळासोबत वर आले. ही माहिती कॅम्प पोलिसांना कळवली. कॅम्पचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. हे अवयव ताब्यात घेऊन न्याय विज्ञान संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून सांगितले. कॅम्प पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली असून निरीक्षक मुल्ला तपास करत आहेत. चेकपोस्टवर कडक तपासणी करण्याच्या सूचना. जिल्ह्यातील व आंतरराज्यीय चेकपोस्टवर अधिक पाळत ठेवून अवैध पैसे, दारू किंवा इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी आयोजित सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्याला गोवा आणि महाराष्ट्राची सीमा लागून असल्याने अवैध रोख रक्कम आणि वस्तूंची तस्करी होण्याची दाट शक्यता असते. निवडणूक आयोगानेही याबाबत सातत्याने इशारा दिला आहे. त्यामुळे चेकपोस्टवर नेमलेल्या पथकाने याबाबत सदैव दक्ष राहावे असे ते म्हणाले. संशयास्पद वाहने, लॉजवर पोलिसांची करडी नजर. शहरातील लॉज, संशयास्पद व्यक्ती व वाहन तपासणीवर पोलीस खात्याने भर दिला आहे. 2 दिवसांपूर्वी 15हून अधिक लॉजची तपासणी करण्यात आली. तसेच वाहन व संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी केली. निवडणूक काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही तपासणी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त मार्टिन मार्बन्यांग यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून रात्रीच्या गस्तीवर भर देण्याची सूचना सर्व ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार रात्री 12 पर्यंत पोलिसांकडून शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये तपासणी सुरू आहे. याशिवाय सीबीटी, खडेबाजारसह शहरातील बहुतांश लॉजची तपासणीही करण्यात येत आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या तपासणी सुरू आहे. शिवाय रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींवरही पोलिसांची करडी नजर दिसून येत आहे. जीएसएस महाविद्यालयात डॉक्टर उदय निरगुडकर यांचे व्याख्यान संपन्न. कोरोना काळ हा भारतीय जनतेसाठी आव्हानात्मक होता. संकट आले तर भारत काय करू शकतो हे जगाने अनुभवले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व आयटी क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले.
एसकेई सोसायटीच्या GSS महाविद्यालयात आयोजित जिंकण्यासाठी जन्म या विषयावर ते बोलत होते. निवृत्त प्राचार्या माधुरी शानबाग यांनी स्वागत केले. संगणकामुळेच देशाची प्रगतीपथावर वाटचाल होत आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी करिअर कसे घडवावे यावरही मार्गदर्शन केले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मतदार जागृतीसाठी जिल्हा स्वीप समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी विद्यार्थ्यांच्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. हायस्कूल विभागात 35 तर महाविद्यालयीन विभागात 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हायस्कूल व पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटर, लेखापाल गंगा हिरेमठ, बेळगाव विभाग तालुक्यातील नोडल अधिकारी व मुलांचे पालक उपस्थित होते. कडोलीत विठ्ठल बिरदेव मंदिराची वास्तुशांती. कडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिराचा वास्तुशांती आणि कळसारोहण कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्दुंडेश्वर मठाचे गुरु बसवलिंग स्वामी, मुक्ती मठाचे शिवसिद्ध सोमेश्वर स्वामी, अमरेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत देवऋषी शिवाजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडले. सकाळी 5 वाजता होम हवन, त्यानंतर कळस मिरवणूक व कळसारोहण कार्यक्रम झाला. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, अन्नू कटांबळे, बसवंत मायनाचे, मलगवडा पाटील, अरुण कटांबळे, शिवाजी कुटरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सुरेल रागदारीने रसिक मंत्रमुग्ध. प्रख्यात गायक पद्मश्री डॉक्टर M. व्यंकटेश कुमार यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. GIT सुवर्ण महोत्सवी सभागृहात हा कार्यक्रम झाला. GIT कॉलेज कार्यकारिणीचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर यांनी स्वागत केले. डॉक्टर व्यंकटेश कुमार यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक रागदारीने त्यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर श्रीधर मांद्रे, हार्मोनियमवर सारंग कुलकर्णी यांनी साथ संगत केली. रविचारी यांच्या सतार वादनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. तबल्यावर श्रीराज ताम्हणकर यांनी साथ संगत केली. बिजगर्णीतील मंडप मुहूर्तमेढ रोपण, घराघरात यात्रेच्या तयारीला वेग. बिजगर्णीतील लक्ष्मी यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. गावकरी पूर्वतयारीत गुंतले आहेत. बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप ग्रामस्थांकडून ही यात्रा साजरी केली जात आहे. यात्रेला 16 पासून प्रारंभ होणार आहे. तिन्ही गावांमध्ये यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी बिजगर्णी गावातील प्राथमिक मराठी शाळेसमोर लक्ष्मी देवी मंडप उभारणी मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ॲडव्होकेट नामदेव मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लक्ष्मीदेवी प्राथमिक मराठी शाळेजवळील आवारात गदगेवरती विराजमान होणार आहे. या परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. स्वकुळ साळी समाज ट्रस्टींची निवड. बाजार गल्ली वडगावमधील स्वकुळ साळी समाजाच्या जिव्हेवर मंदिराच्या ट्रस्ट कमिटी अध्यक्षपदी भालचंद्र चौधरी, सचिवपदी बाबू दिवटे यांची फेरनिवड झाली. त्याचप्रमाणे नव्या ट्रस्ट कमिटी सदस्यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या समाज बांधवांच्या बैठकीत नव्या ट्रस्ट कमिटीची निवड करण्यात आली. नव्या ट्रस्ट कमिटीचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. अध्यक्ष सचिवांसह ट्रस्ट कमिटी सदस्यपदी गोपाळ सपारे, श्रीधर धोत्रे, बाळकृष्ण सपारे, उमेश कांबळे, गायत्री सुपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येळ्ळूरमध्ये मजुकर फाउंडेशनचे उद्घाटन. चांगलेश्वरी शिक्षण संस्थेने स्थापन केलेल्या गुरुवर्य BN मजुकर फाउंडेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्राध्यापक भरत तोपिनकट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष वायन मजुकर गोळी अध्यक्षस्थानी होते.
मुख्याध्यापक RB पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव प्रसाद मजुकर, संचालिका कांचन मजुकर, दौलत कुगजी, चंद्रकांत पाटील, नरेंद्रेश्वर मजुकर यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी YN मजुकर यांचा 81वा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्राध्यापक तोपिनकटी यांच्या हस्ते फाउंडेशनचे उद्घाटन करण्यात आले. KL हुंदरे, BB पाटील, आनंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारकडून कामगारांवर अन्याय. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने भांडवलशाहीला पाठिंबा देत कामगार वर्गावर अन्याय केला आहे. कामगार विरोधी धोरणे राबवण्यात आली आहेत. त्यामुळे यावेळी NDAला सत्तेत आणू नका असे आवाहन C2 तर्फे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. S वरलक्ष्मी म्हणाल्या की केंद्र सरकारकडून कामगारांना औद्योगिक सुरक्षा पुरवली जात नाही. आरोग्य सुविधांची वानवा आहे. सरकार भांडवलशाहीला पाठीशी घालत असल्यामुळे जनतेने NDA सरकार पुन्हा सत्तेत आणू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी GV कुलकर्णी, गैबू जैने खान आदी उपस्थित होते. भाजप सत्तेत आल्यास शेतकरी धोक्यात. केंद्रात भाजप-प्रणीत NDAची सत्ता पुन्हा आल्यास देशातील शेतकरी वर्ग धोक्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटना भाजप विरोधात प्रचार करणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बडगलपूर नागेंद्र यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, केंद्रातील NDA सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे सांगण्यात आले, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी शेतकरी विरोधी कायदे लागू केले. नैसर्गिक आपत्ती आली असता कर्नाटकाला मदत करण्यात आली नाही. गेल्या 10 वर्षांपासून नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. भाजप सरकार कोणत्याही कारणासाठी सत्तेत येऊ नये यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंग्राळीत मुलांसाठी मोफत हरिपाठ प्रशिक्षण. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्या वतीने इयत्ता 4थी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत हरिपाठ प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रारंभ झालेल्या या आध्यात्मिक प्रशिक्षणातून बालमनावर चांगले संस्कार व्हावेत, मुलांना बालवयातच शिस्त लागावी असा उद्देश असल्याचे पारायण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानिमित्ताने प्रथम सौ लीला पाटील यांनी फलक व मृदंग पूजन केले. मंडळ अध्यक्ष बाळू पाटील यांनी टाळ पूजन तर उद्योजक CM पाटील यांनी श्रीफळ वाढवले. पौरोहित्य आनंद मुतकेकर महाराज यांनी केले. त्यानंतर HVP अनिल पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ प्रशिक्षण सुरू करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वरील मान्यवरांसह माननीय सदस्य शांताराम पाटील, पैलवान बाबू पाटील, गुलाब पाटील, दिनेश पाटील, अप्पाजी पाटील उपस्थित होते. गव्याच्या हल्ल्यात आमटेतील महिला ठार. काजू वेचण्यासाठी शेतात गेलेली वृद्धा गव्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9च्या सुमारास आमटेमध्ये घडली आहे. सरस्वती अर्जुन गावकर, वय 81 असे तिचे नाव असून सकाळी 9 वाजता सर्वे क्रमांक 119 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की या वरांड्यातील शेतामध्ये काजू वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेतात आधीपासूनच असलेला गवा अचानक त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने सरस्वती यांच्यावर हल्ला चढवून आपली टोकदार शिंगे त्यांच्या पोटात घुसवली. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या सरस्वती यांना तातडीने बेळगावला हलवण्याचा प्रयत्न झाला, मात्र अतिरक्तस्रावामुळे त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचे विजय. सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने विजय मिळवला. आजच्या पहिल्या सामन्यात सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना बलाढ्य KR शेट्टी किंग्जला पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी किंग्ज संघाने 19.2 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. कर्णधार स्वप्नील येळवेने 4 चौकार 1 षटकारासह 49 तर हबीब ताडपत्री याने 4 चौकारासह 23 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानातर्फे अद्वैत साठे व अक्षय जगताप यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले, तर पार्थ पाटील, आनंद कन्नूर व केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तराखंड सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाने 16.4 षटकात 6 गडी बाद 138 धावा जमवत हा सामना जिंकला. केतज कोल्हापुरेने 6 चौकार 2 षटकारांसह 46, विनोद देवडीगाणे 17 तर सामनावीर अक्षय जगताप यांनी 2 षटकार 1 चौकारसह 21 धावा जमवल्या. KR शेट्टी किंग्ज तर्फे किरण तरळेकर व स्वप्नील येळवे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रमुख पाहुणे मधुकर पाटील व संजय जाधव यांच्या हस्ते सामनावीर अक्षय जगताप व इम्पॅक्ट खेळाडू केतश कोल्हापुरी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले। आजच्या दुसऱ्या सामन्यात साई फार्म्स स्पोर्ट्स क्लब संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 5 गड्यांनी पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना इंडियन बॉईज संघाने 20 षटकात 7 बाद 133 धावा केल्या। आर्यन कुंदप यांनी सर्वाधिक 35, कविश मुकान्नवरने 2 षटकार 1 चौकारासह 30, तनिष्क नाईक यांनी 1 षटकार 3 चौकारासह 27 धावा केल्या। साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे अमर घाळे व रामलिंग पाटील यांनी प्रत्येकी 2 तर वैभव कुरीबागे यांनी 1 गडी बाद केला। उत्तरादाखल साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 16.2 षटकात 5 बाद 134 धावा जमवत हा सामना जिंकला। अमर काळे 4 चौकार 3 षटकारांसह 59, रोहितने 4 चौकारांसह 22, गणेश कंगराळकर याने 18 धावा केल्या। इंडियन बॉईज तर्फे तनिष्क नाईक यांनी 2 तर सुशांत कोवाडकर व कविश मुकान्नवर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। प्रमुख पाहुणे मिलिंद पाटीलकर व अमित साठे यांच्या हस्ते सामनावीर अमर घाळे व इम्पॅक्ट खेळाडू तनिष्क नाईक यांना चषक देऊन गौरवण्यात आले। जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत। सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपल्या प्रतियश कारकिर्दीत आणखी एका विक्रमाची नोंद केली। जोकोविच आता जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला सर्वात वयस्क पुरुष टेनिसपटू ठरला आहे। त्याने रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला। 26 वर्षे आणि 321 दिवस वय असलेला जोकोविच एकूण 420 आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिला आहे। यापूर्वी हा विक्रम ही फेडररच्याच नावे होता। फेडररने 310 आठवडे अग्रस्थान राखले होते। तो अखेरचा जून 2018 मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होता। भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनासंदर्भात भूमिका स्पष्ट करा। भारतीय कुस्ती महासंघाने क्रीडा मंत्रालयाने आपल्याला लादलेल्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली।